सर्वत्र विजय मिळाल्यानंतर महाभारतामध्ये पांडवांना सर्वत्र विजय मिळाल्यानंतर शत्रुपक्षाचा नाश झाल्यानंतर 100 कौरवांचा वध झाला आणि धर्मराजांना अश्वमेध यज्ञ करण्याची इच्छा झाली. पण अश्वमेध यज्ञ जो करतो त्याचा प्रतिस्पर्धी कुठेच नसावा जगात, तर त्याला तो अधिकार यज्ञ करण्याचा आहे असं म्हणतात. मग त्याकरता याचा प्रतिस्पर्धी कुठेच नाही हे कसं पाहायचं? मग कृष्णाच्या सूचनेनुसार, द्वारकाधीश भगवान गोपाल कृष्णाच्या सूचनेनुसार धर्मराजाने एक अश्व सोडला जगावर आणि अश्वाला सजवलं, त्या घोड्याला सजवलं, कपाळावर श्वेतपत्रिका लिहिली, मला अश्वमेध यज्ञ करायचा आहे, माझा प्रतिस्पर्धी कुणी आहे का, म्हणजे माझ्याशी युद्ध करू शकतो का, आमच्या पांडवांशी युद्ध करू शकतो का, कशात तरी हरवू शकतो का, माझ्यापेक्षा श्रेष्ठ कोण असेल तर मी नतमस्तक होईल, नसेल तर वंदन करून मला यज्ञ करायचा आहे, त्याकरता खंडणी द्यावी. खंडणी कशा करता मागितल्या जात असे? यज्ञ करण्याकरता. आता खंडणी मागितल्या जाते आमच्या महाराष्ट्रात कशा करता सगळ्यांना माहिती. त्याचे परिणाम सुद्धा भोगत आहे आमच्याच गावचे लोक. कुंडलिक वर्ण ही अश्वमेध यज्ञाकरता खंडणी आहे. एकतर प्रामाणिकपणे कबूल करावं, तुमच्यापेक्षा आम्ही श्रेष्ठ नाही, अश्वाला नमस्कार करावा, खंडणी द्यावी, आणि तुम्हीच आव्हान असेल आव्हान तर आमचा अश्व धरून दाखवावा, बांधून दाखवावा, आमच्या सोबत युद्धाची तयारी करावी. काय दिलं होतं बघ? शरण येऊनी खंडणी द्यावी, शरण येऊनी खंडणी द्यावी, शरण येऊनी खंडणी द्यावी, वीर धनुर्धर पार्थ
तो अश्व पादाक्रांत करीत 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 जात असताना अनेक प्रदेशाचे लोक शरण आले. कोणत्या अर्जुनाच्या भानगडीत पडणार याच्याकरता भगवान गोपाल कृष्ण आहेत. आम्हाला माहित आहे आम्हाला यश मिळणार नाही. सरळ सरळ यावं, खंडणी द्यावी, अश्व पुढे पुढे जावा. आणि तो अश्व येता 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 एका राज्यात आला. रम्या चंपक नगरी, रम्या चंपक नगरी, प्रेक्षक लोकासी सुरपुरी भ्रमला. औषध्वज रक्षितिला, औषध्वज रक्षितिला, रक्षावी प्रीतीने जशी प्रमदा. चंद्रकांत महाराज त्या चंपक नगरीचा राजा होता हंसध्वज. त्याचे ते राजदूत त्यांनी दुरून बघितलं अश्व आला, श्वेतपत्रिका दाखवली. एकतर प्रतिस्पर्धी म्हणून मैदानाच्या युद्धाच्या आणि नाहीतर शरण येऊन खंडणी द्या. ते राजदूत विचार करतात अश्व धरायचा का आपण? आपला राजा तेवढा प्रभावी आहे का? हंसध्वज राजे अर्जुनाला हरवतील का? अश्व नेण्याच्या अगोदर आणि सोबत अर्जुन महाराज आहे, जरा विचारलं पाहिजे. ती चंपक नगरीचा राजा हंसध्वज एक सात्विक राजा होता. प्रेक्षक लोकांशी सुरपुरी भ्रमदा. हंसध्वज रक्षितिला. त्याच्या राज्याचे काही नियम आहेत, त्याचे होते काय? आमच्या इथे राज्यात सगळे विष्णू भक्त पाहिजे. एकादशीला कोणाच्याही घरात स्वयंपाक होणार नाही. तो राजा स्वतः विष्णू भक्त होता, वैष्णव होता आणि राजेशाही थाटे मोठा होता. एकापेक्षा एक बलाढ्य 9 भाऊ होते हंसध्वजा. नवसंख्याक सहोदर होते, ज्यास स्वसमान बलजलभी. एकापेक्षा एक बरोबर 9 भाऊ आणि 5 मुलं. सुतसम सुरस सुदर्शन, त्यात सर्व निर्मल भी. 5 मुलं, 9 भाऊ, एवढा सगळा मोठा परिवार. यज्ञ, याग, दान, धर्म सर्व घरामध्ये व्हायचं. आणि त्या काळात सर्व कुटुंबातले लोक एकत्रित राहायचे. एकत्र कुटुंब पद्धती होती म्हणून मोठा परिवार होता. त्या मोठ्या परिवाराचे सगळे फायदे. पूर्वीचे जे मोठे वाडे होते 6-6 भाऊ एका घरात राहत होते. 50 लोकांचं कुटुंब असायचं. त्यावेळेच्या आमच्या स्त्रिया सुद्धा मायमोहरी 60-60 लोकांचा स्वयंपाक करीत होते. जरा सुद्धा त्यांच्या कमरेला त्रास होत नव्हता. का आला आहे तसं म्हणलं, खाणं बदललं, वातावरण बदललं, निसर्ग लहरी झाला. जेव्हा पाऊस यायचा तेव्हा येतो, जेव्हा नको तेव्हा पाहिजे तेव्हा येत नाही, नको तेव्हा येतो. तर लोकच बदलले, वृत्ती बदलली, तर निसर्ग का नाही बदलणार? मी पण बदलतो मला. कुंडली नवसंख्याक सहोदर होते. ती 5 मुलं सुद्धा सात्विक संस्कार होते त्यांच्यावर. शेवटचा
घरात सतत कृष्णाचं नाव, एकादशीचं व्रत आणि भजनात रमलेले रामकृष्ण गोविंद नारायण हरी, रामकृष्ण गोविंद नारायण हरी. केशवा मुरारे, केशवा मुरारे, पांडुरंगा, केशवा मुरारे, पांडुरंगा, रामकृष्ण गोविंद नारायण हरी. लक्ष्मी निवासा पाहिजे बंधू, लक्ष्मी निवासा पाहिजे बंधू, तुझा रामचंद्र सदा माझा, तुझा रामचंद्र सदा माझा, देवाची पांडुरंगा मुरारी, पांडुरंगा रामकृष्ण गोविंद नारायण हरी, रामकृष्ण गोविंद नारायण हरी. तुझे नाम प्रेम तेरी अखंडीत, तुझे नाम प्रेम तेरी अखंडीत, तेरे तपवैक दान काही, तेरे तपवैक दान काही. मुरारी पांडुरंगा, मुरारी पांडुरंगा, रामकृष्ण गोविंद नारायण हरी, रामकृष्ण गोविंद, रामकृष्ण गोविंद नारायण हरी. 9 भाऊ 5 मुलं 4 प्रधान या राजाला, तया अशी चौघे प्रधान. सुमती सुगती वैराग्य पूर्ण, चौथा प्रधान श्रद्धाळू. प्रधानाची सुद्धा नावं काय होती? सुमती, ज्याची मती उत्तम आहे असा प्रधान. सुगती, ज्याची रथाची शस्त्राची गती उत्तम आहे, सुगती. श्रद्धाळू, पूर्ण, जो भाविक आहे. पूर्वी अशी प्रथा होती नाव ठेवण्याची, काहीतरी बरं वाटलं पाहिजे किंवा आपल्याला देवाचं नाव घ्यायला वेळ मिळत नाही म्हणून मुलांची नावं सुद्धा देवांची ठेवण्याची प्रथा होते. केशवा, माधवा, गोविंदा, माधवा, नरहरी, विष्णू नाही. त्या निमित्ताने त्याला बोलवण्याच्या निमित्ताने देवाचं नाव ठेवलं जाईल हा उद्देश होता. मग अजामेळाचा फायदा झाला ना. किती पापी तो, भागवत ऐकलं ना, किती पापी, पण शेवटच्या क्षणाला नारायणा मुलाला हाक मारली, देवाला नाही. नारायणा, शेवटचा क्षण गाठणंच महत्वाचं आहे. एवढं जन्मभर पाप केलं पण तळमळी नारायणा म्हटलं. त्याचा नारायण तर आलाच नाही पण तो आला म्हणून. आणि शेवटच्या क्षणाला नारायणाचा नामाचा उच्चार झाला म्हणून त्या अजामेळाला मोक्ष मिळाला. म्हणून
केशव, माधव, मुकुंद, गोविंद अशी नावं ठेवण्याची प्रथा होती. आता आवडत नाही लोकांना. नवीन मुलं नेटवर बघतात काय नाव ठेवायचं. नवीन पद्धत आहे, नवीन पद्धतीने आम्ही चालणार. काय ठेवतात ते त्यांचं त्या मुलांना बोलता येत काही कर. बाबाला विचारायला गेलं तर बाबा काय सांगतात ते कीर्तनच सांगतात. आमच्या पद्धतीने चला, तुम्ही काय कराल ते करा. एकदा निवृत्त झाला माणूस म्हणजे म्हातारा झाला की घरात जास्त लक्ष देऊ नये, इकडे येऊन बसावं. घरी राहताना मुलांच्या हाताखाली राहताना सून मुलगा नातू काय करतो भानगडी करू नये. डोळे असून पाहू पाहायचं नाही. सासऱ्यांनी कसं राहायचं सांगतो. सासू सासऱ्यांनी कसं राहायचं. डोळे असून पाहायचं नाही, कान असून ऐकायचं नाही, तोंड असून बोलायचं नाही. कीर्तना द्यायचं म्हणजे बुवा सांगतात तुका म्हणे उभे राहा, जे जे होईल ते ते पहा. मंडळी त्याला 2 वेळचं भोजन चहा वेळेवर मिळेल. मध्ये मध्ये बोलला तर त्यातूनही निवृत्त व्हा. आपली बोलत संस्कार ऐकलाय असं नाही. महिना गेला मुंबईमध्ये, तिथे सगळे निवृत्त लोक कीर्तनाला, दुसरा यायला वेळच नाही. 6 ते 7:30 कीर्तन पुण्याच्या नारायण मंदिरात किंवा ठाण्याच्या कोपेश्वर मंदिरात, डोंबिवलीच्या गणेश मंदिरात 12 महिने कीर्तन. 6 ते 7:30 6 वाजता टाळ वाजलाच पाहिजे. दर महिन्याला निघतं. फक्त महिना समजा की गोवा बदलतो, तो खोलीतून बाहेर निघतो आणि दुसरा हात शिरतो. आता 12 महिने ज्यांनी कीर्तन ऐकलं गोवा काय सांगतो ते सगळंच पाठ. तो काही म्हणायला गेले आधीच सुरुवात. परीक्षाच आहे. त्यावेळेला माझ्या काळात सदाशिवबा शिरोळकरांची नवीन पुस्तकं निघाली, सगळी कीर्तनाची 1 ते 10 भाग. आणि सोपं पुस्तक होतं. निरूपण तयार, अभंग तयार, त्याला लागून चरित्र तयार. पूर्ण 10 पुस्तकं घ्या, वाचा, अभ्यास करा. सदाशिवबा शिरोळकरांची होते. रामचंद्र त्यांचे भाऊ आहे. आणि सदाशिवबा नागपूरला 1 महिना मार्गशीर्ष महिन्यात बाबासाहेब सारखेकडे, तेव्हा त्याची कीर्तन ऐकले. रेडीमेड मॅटर होतं, फक्त चाली बसवण्याचा प्रश्न होता. तो आपल्यालाच काही प्रश्न होता, गाणाऱ्याला काही प्रश्न नव्हता. त्या 10 पुस्तकाचा अभ्यास करून सगळी चरित्र पाठ केली. 10 पुस्तकं पाठ आहे. पण पुण्यात जायचं होतं, विचार केला हे सगळ्यांनाच तर पाठ आहे, तिथं जाऊन करू काय. कारण ती पुस्तकं तिकडलीच आहे. सदाशिव डोंबिवलीचे तिथल्या सगळ्या कीर्तनकारांनी पुस्तकं घेतली. आपण म्हणायला गेलो तर आधीच म्हणते. माझी झोप उडाली. पुण्याचा महिना घेतला तर 1 वर्ष अगोदर मिळतो तो महिना. 1 वर्षाने सांगता तुम्हाला हा महिना दिला. 1 वर्ष अगोदर मला ती मिळाला. अरे बापरे, पुण्यात जायचं. पुणे म्हणजे काय, सगळे निघू. म्हणून ते दादाकडून हे विनायक भागवताचं सगळं साहित्य घेतलं, त्याचा अभ्यास पुन्हा केला, ती पूर्ण तयारी केली. जे कुणाचकडे नव्हतं तिकडे मी जे आता वापरतो, त्यांच्या संपर्कात जे आले त्यांच्याकडे झालं. त्यांच्या संपर्कात जे शिष्य आले त्याला तर आम्ही पाहिलंच नाही, पण त्यांच्या शिष्याने आम्हाला दिलं म्हणून ते जिवंत आहे. पण त्याचे पुस्तक वगैरे निघाले नाही म्हणून कुणाकडे नाही. आणि पुस्तक कोण काढणार, एवढा खर्च कोण करणार. मला म्हणजे तुझ्याकडे एवढं साहित्य असतं, पुस्तक काढा, 1,00,000-1.5 लाख खर्च करू, नाही खपले तर बसो मार्केट करत, माझं पुस्तक घ्या, माझं पुस्तक घ्या. व्यापार कोणी सांगितलं. आपण लावायचं आणि आपल्यालाच टेन्शन. कीर्तन करायच्या उपयोगाकरता आपण सगळं साहित्य छापायचं, पैसे खर्च करायचे आणि कुणी घेतच नाही. फुकट पाहिजे, संपरेट भेट द्या, सपरेट भेट. अरे माझे पैसे गेले ना. फुकट अभ्यास करायला
आणि दक्षिणा तर द्या म्हणाले तर काही साहित्य मिळालं. दक्षिणा नाही, जो खर्च केला तो निघाला पाहिजे. शिडी होण्याच्या अगोदर आधी विविध कॅसेट काढल्या त्यावेळेला. मला 40,000 रुपये खर्च आला. काही लोक मागे लागले, मग तुमचं कीर्तन काहीतरी पाहिजे. तेव्हा शिडी नव्हते आमच्याजवळ. पाहिजे तुम्ही रेकॉर्ड करा का? नाही, आमच्याजवळ काही 2,000 जेवढ्या काळात तेवढ्या कमी पैसे 2,000 कॉप्या काय या सेट खर्च कमी ना, फुकट सगळे प्रेझेंट आहे. पैसे बसले माझ्या गुरावर. मुंबईला विरारला गेलो, ते विरारचे प्रसिद्ध आमदार ते कीर्तनाला असायचे. मग मी सर कीर्तनाला सांगितलं इतके कॅसेट आहेत. त्यांना काय वाटलं मला की 100 नेलं, पण काही लोक जास्त घेताना दिसले नाही. ते आमदार शेवटी माझ्याकडे आले, किती राहिल्या? म्हणजे 10 केल्या, 90 आहे, द्या मला. त्या आमदारांनी मला 90 कॅसेटचे पैसे दिले. आपल्याकडून सगळ्यांना प्रेझेंट दिले. कुंडली असे काही काही महाभाग भेटले, पण त्या खपल्या. एकदा ते 40 निघाले, नंतर रामराम पाहिजे असेल घरी ये, टेप कर. आता तर खूप सोयी झाले. आता माझे विद्यार्थी मी रेकॉर्ड केलेले चरित्र युट्यूबवर ऐकतात, फेसबुकवर ऐकतात, चाली बसवतात. सगळं तयार झाल्यावर मला फोन करतात, सर हे तुमचं मी बसवलं, करू का? कर, ठेवाचं नाव आहे माझ्याकडं, माझं काय मॅटर. तुमची परवानगी पाहिजे, तुमचं कीर्तन आहे, माझं काही नाही, सगळं संतांचं आहे. बसवलाय नाही तू कर. कोणी भांडायला धन्याचा हा मान. काय सांगतो तुम्ही? भरकटच झाले, जास्त बोलत राहिले. कुंडली राम कृष्ण गोविंद केशवा माधवा मुकुंदा. आता शॉर्टकट झालं सगळं. मुलगा झाला तर विकास, आणि मुलगी झाली तर योजना. विषय घ्या. मुलगा झाला तर विकास, मुलगी झाली तर योजना, अशी पद्धत निघाली. असो सुमती सुगती अशी प्रधानाची सुद्धा नाही. नवसंख्यांक सहोदर होते, ज्यास स्वसमान बल जगदी. शेवटी हंस राजराजे रम्या चंपक नगरी प्रेक्षक लोकाशी सुरपुरी भ्रमदा हंसध्वज रक्षित दिला. आता हंसध्वज राजाचं नाव डोक्यात होतं, म्हणून मध्ये मी यांना हंसध्वनी सांगितलं, आणि तो होता पटदी. डोक्यात काय काय करणार आहे? कीर्तन म्हणून पालन होणार एक विषय आहे का? संगीत आहे, विनोद आहे, उर्दू आहे, मराठी आहे, वृत्त आहे, शारदीय वृत्त आहे, नाट्यगीत आहे. काय आहे कुठून कुठून डोक्यात ठेवणार? कठीणच का? या भानगडीत कुणी पडत नाही. आणि हे सगळं येण्याकरता त्याची कृपा लागते. किती अभ्यास केला नाही आठवण्या वेळेवर तर काय करा. म्हणून आधीच सांगतो आम्ही, हे सद्गुरू राया कीर्तनी पहिलेच म्हटलं की तो येतो. मतिमंद मी काहीच देणे, ही मतिमंद आहे. मतिमंद मी काहीच देणे, सांख्य अथवा न्याया. मला सांख्यशास्त्र समजत नाही, न्यायशास्त्र समजत नाही. तू ये, तू पाहून घे. मी कसा आहे, हीन दीन परी मनासं वाटे. मी हीन आहे, दीन आहे, पण कीर्तन करावं असं वाटतं. हीन दीन परी मनासं वाटे, इच्छा तव गुण गाय. तू ये, तुझं करून घे. कीर्तनी ये सद्गुरू. येतो तो, कसा करतो त्यालाच ना. व्यासपीठावर आहे तोपर्यंत आम्ही खाली बसलो की संपला पण काही डोक्यात राहत. दिवसभर असतं वाटेल आठवेल का काही नाही. तो येतो, तो कृपेचाच भाग.
सहज नाही. उपासनेला दृढ चालवावे, उपासनाच कामात येते. सुमती सुगती अशी नावं, त्याची मती सुमती आहे, सुगती आहे. या दूतांनी तो अश्व पकडला. हंसध्वजाने विचार केला की यांचा निरोप असा असा अश्व आहे, तो पहावा. आणि हंसध्वज राजे जिथे अश्व होता तिथे दूतांनी आणले त्यांना, हा जाऊ द्यायचा की धरायचा. ती श्वेत पत्रिका वाचली हंसध्वजानी. काय? शरण येऊनी खंडणी द्यावी, नातली युद्ध यावे. वीर धनुर्धर पार्था संगे, मृत्यूने जा भ्यावे. हे राजदूत काय विचार करतात माहितीये का? राजा आहे तेव्हा ते म्हणतात यांनी ते वाचलं कीच हा अश्वाला हातही लावणार नाही. खरोखर आमचे राजे एवढे पराक्रमी आहे का? याच्याशी स्पर्धा करतील, प्रतिस्पर्धी म्हणून येतील असे आहेत का आमचे राजे? असे कापसात कर्मचारी मालकाविरुद्ध बोलतच राहतात. ते काय बोलत होते? एवढी शक्ती आहे का याच्यात? नुसताच आहे किस्मार खा. आपसात बोलत होते. मला श्वेत पत्रिका वाचतो आहे, खरोखर युद्ध करेल का? नुसताच किस्मार काय? बिस्मार्क हा नाव सुद्धा काही कमी नाही. जरी त्याने बिस्मार्क हा म्हटलं तरी एकाचं नाव होतं बिस्मार्क, मुस्लिम बंधू होता. पण 18 विश्व दारिद्र्य नाव बिस्मार्क. हे काय म्हणे, हा बिस्मार्क आहे का? तो एवढं जिंकेल? शक्यच नाही. यांची चर्चा सुरू आहे. नाही तर असाच आहे का? माखी मारू, पंख उखारू, तोरू कच्च्या सूस, लात मारके पापर फोरू, मैं राजा रजपूत असा निघाला. तर एका मुस्लिम बंधूचं नाव बिस्मार्क होतं. 18 विश्व दरिद्र. त्याची बायको नेहमी म्हणायची, नाम तो बडा रखा है आपका पिताजी ने, बिस्मार्क. नाम क्या? तो बोले बिस्मार्क. और क्या काम का? चला राग आला, हे ज्यादा बोल मत, मैं बिस्मार्क हूं. हाँ है, क्या करोगे? बायको अशी बोलल्यानंतर त्याला ते लागलं, क्या करोगे? यहाँ नहीं रहूंगा मैं, मेरा नाम का चमत्कार बताऊंगा. तो बिस्मार्क घरातून निघून गेला आणि दूर गेला. एका मुस्लिम राष्ट्राच्या राष्ट्राध्यक्षाला भेटला. त्याची वेळ घेतली, त्यांची भेट घेतली, आतमध्ये गेला, प्रवेश झाला. बादशाहाने त्याच्याकडे बघितलं आणि विचारलं, कहां से तशरीफ लाए हो? हुजूर, क्या नाम है आपका? मेरा नाम बिस्मार्क है. बहुत दूर से आया हो सरकार. अच्छा, बिस्मार्क. त्या राष्ट्राध्यक्षाने ऐकलं, मुस्लिम राष्ट्राध्यक्षाने, नाम तो बडा अच्छा है, बिस्मार्क. आता त्याला बिस्मार्क याचा चमत्कार वाटला. बिस्मार्क म्हणजे हा फार विद्वान असला पाहिजे, श्रीमंत असला पाहिजे. बिस्मार्क दिमाग कोण करतो? श्रीमंतच करतो. काहीतरी काम मिळालं म्हणाला, पण याला कोणतं काम दिलं का राष्ट्राध्यक्षाने? नुसत्या नावावर बिस्मार्क नाव ऐकल्याबरोबर 5000 सैन्याचा प्रमुख करून टाकला याला. 5000 सैन्याचा प्रमुख बिस्मार्क. पण घरी बायकोला जाताना त्यांनी 2 वस्तू घेऊन दिल्या होत्या, दरिद्र आहे म्हणून. एक विळा आणि सूत काढण्याकरता चरक. 2 वस्तू दिल्या.
शेतात जा, गवत पा का गवत मी घर चालव अविळा आणि सूज का ते मी घर चालव मी चाललो निघून गेला तो. आता एवढा अधिकारी झाला त्याचा तो थाट, भरपूर पैसा आला, बंगला गाडी घोडा लोकर सागर श्रीमंत झाला. त्या सगळ्या वैभवामध्ये घरदार बायका मुलं विसरला. 2-4 वर्ष रमला, बायकोनी खूप वाईट पाहिली, हे आले नाही रागाने गेले रागाने गेले. 4-5 वर्षांनी विचार कानावर आलं की माझा नवरा एका मुस्लिम राष्ट्राच्या सेनापती पदाच्या प्रमुख पदावर आहे, सेनापती आहे, सैन्याच्या प्रमुख पदावर आहे, खूप श्रीमंत आहे. आता मी जर काही तर कळवलं तर पंचायत होईल, त्यांचा अधिकार आहे. मग तिने बिस्मार्काला एक पत्र लिहिलं. काय म्हटलं, पत्र जर लिहिलं आणि कोणी वाचलं तर ते ओळखतील की ह्याचे काय घरातले म्हणून नुसते बिस्मार्क आहे, कोणाच्या हातात पडायला नको, पडलं तर ते अर्थ समजायला नको म्हणून असं तिने 2 वेळी लिहिले पत्रामध्ये. काय लिहिलं? सिकंदर पर बिलंदर चढे, त्याला पत्र लिहिलं, सिकंदर पर बिलंदर चढे, गजराज का टूटा पाव, मोरो पंत कैद में गिरे, आना हो तो जल्दी आओ. ते पत्र गेलं बादशाहच्या हातात पडलं. अरे बिस्मार्क साहब का खत है, बताओ उनको. काही दूध सांगत आहे सैन्य, सरकार साहब आपका खत है, कहां से है, आपके घर से है. अरे तो घाबरला, माझी परिस्थिती दरिद्र हे जर त्यात लिहिलं असेल तर बादशाह मला काढून टाकेल. आपको बुलाया है दरबार में. तो आला बिस्मार्क. बादशाह बोला, अरे बिस्मार्क साहब आपका खत है, देखो जरा, हमको कुछ समझता नहीं, क्या लिखा है, सिकंदर को बिलंदर चले, क्या बात है ये लो, मतलब क्या है इसका. त्या दिवस जीव आला, चला म्हणलं काही लिहिलं नाही पण अर्थ त्याला कळला. सिकंदर पर बिलंदर चढे, बादशाह मला क्या होता है, तो याला कळला सिकंदर पर बिलंदर चढे म्हणजे शिंक्यावर मांजर चढली, शिंक्यावर मांजर चढली. गजराज का टूटा पाव म्हणजे तो चरक मोडला, गजराज का टूटा पाव चरक मोडला. मोरो पंत तो कैद में गिरे म्हणजे तो मिळा, मोरो पंत तो कैद में गिरे म्हणजे त्याला गहाण ठेवला. मोरो पंत तो कैद में गिरे, आना हो तो जल्दी आओ. म्हणलं गेले तो म्हणाला, जरी भांडते माझ्याशी तरी काय हुशार बायको आहे, माझी इज्जत चव्हाट्यावर आणली नाही, त्याला काय काय कळलं. आणि म्हणाला, अरे बापरे, 5 वर्षापासून मी एक पैसा पाठवला नाही, मी म्हटलं माझ्या तुझ्या नावाचा प्रताप दाखवी, भरपूर पैसा त्यांनी पाठवला, बायकोच्या आभार मानले, काही सांगितलं नाही. मग असा आमचा राजा बिस्मार्क आहे. कोण म्हणाले? राजदूत. पण राजदूत जरी म्हणाले यांचा भ्रमनिराश झाला. हंसध्वज महाराजांनी विचार केला, अश्व आणि अश्वाचा रक्षण करता कोण आहे? अर्जुन. युद्धात मी भिणार नाही, युद्धाची मला भीती नाही, पण एक संधी आहे. काय? अर्जुन स्वतःला फार पराक्रमी समजतो, धनुर्वीर समजतो, त्याला हरवण्याची संधी आहे. प्रतिस्पर्धी कोण आहे? पांडवांना मी दाखवू शकतो. आणि अश्व राज्यात बांधला पाहिजे, पण त्यात जर मी हारलो तर दुसरा माझा फायदा, दुसरा माझा फायदा. कशा करता? अश्व धरला हंसध्वजाने, जरी युद्धात हारलो तर माझा एक फायदा निश्चित होईल. ज्या ठिकाणी रथावर युद्ध करण्याकरता अर्जुन आहे त्याचं रक्षण करणारा
भीष आहे. त्याच्या रक्षणाकरता त्याला यावंच लागेल. आणि युद्धामध्ये या अर्जुनाला असा जर्जर करेल की कृष्णाला रक्षण करण्याकरता यावं लागेल. म्हणजे माझा दुहेरी फायदा आहे. जेथे अर्जुन भक्तराज वसतो तेथे वसे श्रीहरी. तो दैवे स्वपुरा तरी तुम्ही वेगे धरावा हरी. हरी म्हणजे मोठा आता धीर दोष हरणे सर्वत्र माझी गुणे. गोपाल कृष्ण माझ्या गुणाचा उद्धार होईल, माझा उद्धार होईल. कारण मला कृष्ण दर्शन होईल, आमच्या कुटुंबाला कृष्ण दर्शन होईल, आमच्या सैन्याला कृष्ण दर्शन होईल. तो रथावर नक्कीच येईल. आणि तो येण्याकरता मी असंच युद्ध करेन की अर्जुनाच्या रक्षणाकरता तो यायलाच हवा. अर्जुनाच्या रक्षणाकरता कृष्ण येतो की नाही उद्याच्या कीर्तनात बघू. सद्गुरुनाथ महाराज